केला। पक्ष सोडताना सर्व बंडखोरांनी निधी मिळत नाही, त्यामुळे विकास कामं करता येत नसल्याचं कारण दिलं। निधी मिळत नाही अशी ओरड करणाऱ्या या खासदारांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पडून होते, मात्र त्यांनी ते खर्चच केले नसल्याचं धक्कादायक वास्तव आकडेवारीनिशी महाराष्ट्राच्या समोर आलं। त्यामुळे सवाल निर्माण झाला, निधीचं कारण ही थाप होती का? कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती। माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे एमपी लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत। अनेक लोकोपयोगी कामं आहेत। खासदार म्हणून त्या माणसाला वाटतंय की बाबा खासदारांना आमचा ट्रान्सफॉर्मर द्यावा, खासदारांना आमच्यातलं अमुक काम करावं। लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी ह्या भूमिका स्वीकाराव्या लागल्या, ही वस्तुस्थिती आहे। 2 वर्षाच्या कार्यकाळात विकासाचं काम आम्ही करू शकलो नाही, याची खंत सुद्धा आम्हाला सर्वांना होती। ऐकलत हे खासदार काय सांगतायत? ठाकरेंचं शिवबंधन तोडून सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्या 6ही खासदारांनी आपल्या बंडखोरीसाठी निधीचंच कारण पुढे केलंय। मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेणं किती गरजेचं आहे हे या खासदारांनी वारंवार पटवून दिलंय। मात्र नुकत्याच समोर आलेल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या अधिकृत आकडेवारीनुसार फुटलेल्या या खासदारांचा निधीचा दावा पूर्णपणे फोल ठरलाय। निधी मिळत नव्हता अशी ओरड करणाऱ्या या खासदारांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन पडून होता, मात्र त्यांनी तो खर्चच केला नसल्याचं धक्कादायक वास्तव या आकडेवारीतून उघड झालंय। चला बंडखोर खासदारांच्या निधीचं वास्तव पाहूया। ओमराजे निंबाळकर, धाराशिव, मंजूर झालेला निधी आहे 18.47 कोटी, प्रत्यक्ष खर्च झालाय 1.97 कोटी आणि निधी शिल्लक आहे 16.49 कोटी। संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई, मंजूर झालेला निधी 14.70 कोटी, प्रत्यक्ष खर्च झालाय 15.59 लाख, शिल्लक निधी आहे 14.54 कोटी। भाऊसाहेब वागचोरे, शिर्डी, मंजूर झालेला निधी 14.70 कोटी, प्रत्यक्षात मात्र 71 लाख रुपये खर्च झालेत आणि शिल्लक निधी आहे 13.98 कोटी। नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली, मंजूर झालेला निधी आहे 19.2 कोटी, प्रत्यक्ष खर्च झालाय 5.2 कोटी आणि शिल्लक निधी आहे 13.95 कोटी। संजय देशमुख, यवतमाळ, वाशिम, मंजूर झालेला निधी आहे 18.60 कोटी, मात्र प्रत्यक्षात 1.41 कोटीच खर्च झालेत, शिल्लक निधी आहे 17.14 कोटी रुपये। तर संजय जाधव, परभणी, मंजूर झालेला निधी आहे 14.70 कोटी, मात्र प्रत्यक्षात 3.78 कोटी रुपयेच खर्च झालेत आणि शिल्लक निधी आहे 10.91 कोटी। आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निधी मिळत नसल्यानं लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणं कठीण झाल्याचं भावनिक कारण दिलं होतं। मात्र त्यांच्या खात्यात 18 कोटींहून अधिक निधी मंजूर असताना त्यांनी फक्त 1.97 कोटी रुपयेच खर्च केल्याचं समोर आलंय। मला 5 वर्षात खासदार निधी एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो। 5 वर्षाचा किती झाला? 25 कोटी। 25 कोटी खासदार निधीला जर 2475 बूथनं भागलं तर एका बूथला 1 लाख वर काहीतरी 2000-3000 रुपये मिळतील। 1 लाख रुपयात काम होणार सांगा मला, तुम्ही समजून सांगा की 1 लाख रुपयात अमुक काम होतंय कुठल्याही गावात, तेही 5 वर्षातलं बरं का, हा निधी मी मिळणारा 5 वर्षातला सांगतोय। कुठल्याही गावात 1 लाख रुपयात एका बूथवर काम होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे। आणि शेवटी खासदार निधीचा जो आहे 2200 गाव आहे, 2200 गावामध्ये 5 कोटी रुपये, एका गावात 5000 रुपये सुद्धा येत नाहीत, अशी परिस्थिती निधीची आहे। म्हणून जे कामं आम्ही त्या ठिकाणी 118 कामं जे महत्वाचे होते, जे लोकांना आवश्यकता होती, अशा कामाचा निधी वितरित केलेला आहे। साधारणतः 8.5-9 कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित सुद्धा झालेला आहे। या खासदारांमध्ये सर्वात धक्कादायक स्थिती आहे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची। त्यांना तब्बल 14.70 कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यांपैकी त्यांनी केवळ 15 लाख रुपयेच खर्च केलेत। त्यांनी सुचवलेल्या 40 कामांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाहीये। 6 खासदारांच्या पक्षांतरानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय।
आता खासदार निधीची ही आकडेवारी समोर आल्यानं विरोधकांच्या हाती आयतकोलीत सापडले. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी, आणि त्यातले 25% जे आहेत थेट हे तुमच्या घरात जाणार. बरोबर आहे, ते बोलले, ते खरं बोलले. त्यांना निधी शासकीय मिळत होता, वैयक्तिक मिळत नव्हता. कदाचित असं त्यांचा बोलण्याचा रोख असावा. काल आम्ही पाहिलं की कोणत्या खासदाराला किती निधी दिला गेला आणि ते खर्च सुद्धा झालेला नाही, आणि तरी निधी मिळत नाही ही बोंब मारणं मला वाटतं की उचित नाही. आता तो निधी त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितलेत. काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता जो विकास निधी, मतदारसंघाचा विकास हा त्यांचा अजेंडा होता आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे आज. त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएची ताकद जी आहे. या खासदारांना केंद्राकडून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता, तर तो मतदारसंघातील जनतेसाठी का खर्च केला नाही? कामं मंजूर झाल्यानंतर ती पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जो पाठपुरावा करावा लागतो, त्यात हे खासदार कमी पडले का? म्हणूनच निधी मिळत नव्हता हा दावा केवळ पक्षांतर लपवण्यासाठी आणि मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला एक राजकीय बहाणा होता का, असा सवाल आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.